नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आज आहे 31 डिसेंबर 2020। 2020 या वर्षाचा म्हणजे 2020चा शेवटचा दिवस। ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे आजचा हा या वर्षातला शेवटचा दिवस। हे वर्ष आपल्यापैकी अनेकांसाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीने अप्स अँड डाऊन्सचं गेलं असं म्हणूया। काहींनी आपल्या जवळच्या व्यक्ती गमावल्या, काहींनी नोकऱ्या गमावल्या, काहींना व्यवसायात आर्थिक फटका बसला, तर काहींना अगदी वेगवेगळ्या अशा कधीही इमॅजिन पण केल्या नाहीत अशा अडचणींना सामोरं जावं लागलं। पण हे सगळं असलं तरी सुद्धा आपण आज आहोत ह्याची कृतज्ञता व्यक्त करून आपल्याला पुढच्या नवीन वर्षात पदार्पण करायचंय। शेवटी असं आहे ना, जे आहेत जसे आहेत त्यांच्याबरोबर शो मस्ट गो ऑन। नदी पुढे पुढे वळणं घेतच जाते, तसं काहीसं होणार आहे। शो मस्ट गो ऑन। आणि म्हणूनच जे काही घडलं असेल ह्या वर्षात त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करूया। हरकत नाही, आपल्याला कदाचित सगळ्याच मानवजातीला हा एक मोठा धडा शिकवणार हे वर्ष होतं। कधीच पाहिलं नाही, कधीच घडलं नाही, न भूतो न भविष्यती अशा काही गोष्टी या वर्षात आपल्याकडे घडल्या। प्रत्येकाच्याच आयुष्यात आपल्या आपल्या पद्धतीने कमी अधिक स्वरूपात अनेक बदल झाले, पण तरीही मला असं वाटतं आपण ह्याच्याकडे सकारात्मकतेने बघायला हवं। सध्या शारीरिक आजारांपेक्षाही जास्त मानसिक आजारांचं प्रमाण वाढताना दिसतंय। चिंता, भय, क्रोध किंवा अस्वस्थता, विषाद, सेल्फ पिटी असे अनेक रुग्ण बघायला मिळतात। आणि म्हणूनच सांगावंसं वाटतंय की जर उद्यापासून नवीन ग्रेगोरियन वर्षाची 2021ची सुरुवात तुम्हाला पॉझिटिव्हली करायची असेल तर काही विशेष प्रयत्न आपल्याला करावे लागतील। असंच अनेकदा घडत नाही, त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो करायला लागतील। पण नक्कीच आपण सगळे मिळून पुढचं वर्ष सरत्या वर्षापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने घालवू हे निश्चित। अगदी महत्त्वाचा पहिला नियम म्हणजेच कृतज्ञ राहा, ऋण व्यक्त करा। अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी केलेल्या मदतीसाठी थँक्यू म्हणायला शिका। दररोज रात्री झोपताना तुमच्या ज्या व्यक्तीवर, ज्या तत्वावर विश्वास असेल त्यांना मनापासून ऋण व्यक्त करा, कृतज्ञ राहा। कारण असं आहे, तुम्ही आज जिवंत आहात, तुमच्या आजूबाजूला माणसांमध्ये आहात, तुम्हाला 2-3 वेळेचं व्यवस्थित खायला प्यायला मिळतंय। एवढं जरी असेल ना तरी तुम्ही खरंच कृतज्ञ राहायला पाहिजे, कारण अनेकांसाठी हे स्वप्न आहे। सो कृतज्ञ राहा। दररोज अगदी छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या गोष्टींपर्यंत प्रत्येक बाबतीत ऋण व्यक्त करा, आनंदी राहा आणि मनापासून थँक्यू असं म्हणत जा। दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे लवकरात लवकर समजून घ्या की माझ्या आयुष्यातल्या निर्णयांबद्दल मी इतरांना किंवा परिस्थितीला दोष देणार नाहीये। प्लीज डू नॉट ब्लेम सिच्युएशन, कारण सिच्युएशन तुम्हाला एकट्याला नाही आहे, सगळ्यांनाच आहे। आणि दुसरी गोष्ट, डू नॉट ब्लेम अदर्स। आपल्या एखाद्या यशाचं किंवा अपयशाचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडू नका। हां, यश मिळालं तर ते माझं आणि अपयश आलं तर दुसऱ्यामुळे, असं प्लीज करू नका। अत्यंत महत्त्वाचं एक वाक्य आहे, यू चूज अँड यू ओनली चूज। म्हणजेच काय, तर प्रत्येक निर्णय किंवा प्रत्येक चॉईस तुम्हाला जेव्हा मिळतो की हे काय आहे, जेव्हा मी निर्णय घेते, माझं मन असेल, माझी बुद्धी असेल, तेव्हा त्याच्यातल्या होणाऱ्या परिणामांची पण रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी मीच घ्यायला हवी। आपण अनेकदा नकळत आपल्या अपयशाचं खापर किंवा एखाद्या अडचणीचं खापर परिस्थितीवर किंवा दुसऱ्यांवर ढकलून मोकळं होतो। त्यापेक्षा ओन युअर रिस्पॉन्सिबिलिटी। जर तुम्हाला अधिकार हवेत तर कर्तव्यही केली पाहिजे। आणि मी म्हणलं तसं परिस्थिती सगळ्यांसाठीच अवघड होती किंवा प्रत्येकाला 24च तास मिळालेले आहेत, प्रत्येकाला साधारणतः तसेच रिसोर्सेस आहेत। तुम्ही काय निर्णय घेता, कशाचा चॉईस करता ह्यावर अवलंबून राहणार आहे तुमचं आयुष्य कसं असणार आहे ते। म्हणूनच 2021 मध्ये स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी स्वतः घ्यायला शिका। नीट विचारपूर्वक घ्या, पण त्याची जबाबदारी स्वतःकडेच घ्यायला शिका। परिस्थितीला किंवा इतरांना दोषी ठरवू नका। अनेकदा सध्या लोक सेल्फ पिटीत जातात आणि दुसऱ्याची सिच्युएशन खूप सोपी आहे, त्याच्या अडचणी खूप कमी आहेत असा विचार करताना दिसतात।
म्हणतात ना, ग्रास इज ग्रीन ऑन अदर साइड. असं नसतं. प्रत्येकाचा आपला आपला प्रवास असतो, आपल्या आपल्या अडचणी असतात, आपले आपले फायदे तोटे असतात. आणि म्हणूनच स्वतःला कोणाशीही या वर्षात कम्पेअर करू नका. माझ्याच ग्रोथमध्ये मी कुठून कुठपर्यंत आले ह्याचा आलेख तुम्ही बांधा. इतर कोणाशीही कम्पेअर करू नका. पुढचा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जो मी डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या एका व्याख्यानामध्ये ऐकला होता. ॲक्सेप्ट युअर इम्परफेक्शन्स हॅपीली. म्हणजेच तुमच्या स्वतःतील अपूर्णतेचा आरोग्यपूर्ण स्वीकार करा. हे मान्य करा की आपण कोणीच परफेक्ट नाही होत. माणूस आहोत, चुका घडतात. किंवा नवीन वर्षात एखादा संकल्प करतो, त्याला अपवादानेच नियम सिद्ध होतो, एखाद दिवस तो मोडला जातो. पण म्हणून मग सगळंच सोडून देण्यापेक्षा, स्वतः गिल्ट घेण्यापेक्षा स्वतःतल्या इम्परफेक्शन्सना ॲक्सेप्ट करा हेल्दी वेमध्ये. म्हणजेच ओके, मान्य करा की ही गोष्ट चुकू शकते कारण मीही माणूस आहे. स्वतःलाच फॉरगिव्ह करा आणि पुढे चालत राहा. एखादी गोष्ट धरून बसू नका. आणि म्हणून हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की कुठल्याही गोष्टीचा गिल्ट घेऊ नका. अरे मी असं नाही करायला पाहिजे होतं, किंवा मी असं केलं म्हणूनच असं घडलं. असे जेव्हा विचार माणूस करायला लागतो तेव्हा बऱ्याचदा माणूस चुकीचा विचार करत असतो. आणि म्हणूनच नवीन वर्षात तुमचे जे काही संकल्प असतील ते करा, पण त्यात एक संकल्प नक्की ॲड करा की मी नवीन वर्षात गिल्ट घेणार नाही कुठल्याही गोष्टीचा आणि त्याच्याने मला त्रास करून घेणार नाही. आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येक जण नवीन वर्षाचे नवीन संकल्प तयार करतं. केलेच पाहिजेत, पण ते करताना एक छोटा फॉर्म्युला लक्षात ठेवा. टॅसिस म्हणजेच TASIS. आपली रेझोल्युशन्स किंवा आपले संकल्प कसे असले पाहिजेत याचा एक शॉर्ट फॉर्म आहे. T म्हणजे टँजिबल, मोजमाप करता येण्यासारखे. म्हणजे मी ना उद्यापासून आरोग्याची काळजी घेईन. म्हणजे काय कराल? किंवा मी उद्यापासून माझं वागणं सुधारेल. म्हणजे काय? असे संकल्प करू नका की ज्याला काही मोजमाप नाही. त्या उलट मी जर समजा असं म्हणलं की 3 महिन्यांनी इतके किलोमीटर मी चालेन किंवा ह्या पद्धतीने मी एखादी गोष्ट अचीव करेन इतक्या दिवसात, अशा पद्धतीने, असं जर काही मोजमाप त्याला आलं, टँजिबल असेल तो संकल्प, तर तो नक्की अचीव करायला सोपा जातो. नंबर 2 A म्हणजेच अचिवेबल असावेत. आपले संकल्प पूर्ण करता येण्यासारखे किंवा रिअलिस्टिक असावेत. तुम्ही आता जर रोज 8 वाजता उठत असाल तर अचानक संकल्प करू नका की मी रोज 5:30ला उठेन. आयुर्वेदात असं म्हणलंय की पादांश क्रमाने एखादी गोष्ट तुम्ही सुरू करावी चांगली आणि वाईट गोष्ट सोडावी. म्हणूनच ते रिअलिस्टिक असू द्या आणि अचिवेबल असू द्या. म्हणजेच त्या टप्प्यावर तुम्हाला ते संकल्प पूर्ण केल्याचं समाधान मिळतं, तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि पुढचे संकल्प तुम्ही आनंदाने करू शकता. आणि म्हणूनच ते रिअलिस्टिक आणि अचिवेबल पाहिजेत. टॅसिस मधला तिसरा आहे S म्हणजेच सिम्पल. कोणीतरी काहीतरी संकल्प केलाय किंवा रेझोल्युशन केलंय म्हणून मी ते कॉपी करावं असं प्लीज करू नका. कारण प्रत्येक जण युनिक आहोत आपण आणि म्हणूनच आपली लिस्ट सुद्धा युनिक असली पाहिजे. सिम्पल शब्दात मांडा. फार अवघड करून नका ठेवू. तुमचे एम काय, तुमचे संकल्प काय हे सिम्पल असू द्या. I फॉर इन्स्पायरिंग. तुम्हाला मोटिवेट करेल, तुम्हाला करावंसं वाटेल असे ते संकल्प असले पाहिजे. म्हणजे जाता जाता सहज जमतील असे इतके साधे सरळ संकल्प नका करू. काहीतरी करायला तुम्हाला मोटिवेशन मिळालं पाहिजे, तुम्हाला चालना मिळाली पाहिजे, अशा पद्धतीचे ते असू द्या. कारण अनेकदा जर ते खूपच साधे आणि सहज जाता येता करण्यासारखे असतील ना तर त्याची व्हॅल्यू, त्याची किंमत राहत नाही. आणि म्हणूनच इन्स्पायरिंग, ज्याच्यामुळे तुम्हाला सकाळी लवकर उठून काहीतरी करूया असं वाटावं असे संकल्प करा. ते युनिक असू द्या आणि इन्स्पायरिंग असू द्या. शेवटचा S म्हणजेच शॉर्ट टर्म. तुम्ही म्हणाल रेझोल्युशन शॉर्ट टर्मच कशाला करू, आम्ही वर्षभराचं प्लॅनिंग करतो. कसं आहे ना, आता सध्या कोरोनाच्या काळात आपल्यापैकी अनेकांना जाणवलंय की पुढच्या आठवड्यात काय घडेल, पुढच्या महिन्यात काय घडेल आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे खूप लांबचे विचार करून ठेवू नका. सध्याच्या काळात शॉर्ट टर्म म्हणजे काही एम्स तर क्वार्टरली म्हणजेच 3-3 महिन्याचे असू द्या, काही मंथली असू द्या, काही एम्स अगदी वीकली किंवा डेली करण्याच्या गोष्टी असू द्या. शॉर्ट टर्म प्लॅनिंग करा. म्हणजे तुम्हाला मोठे तुमचे जे काही गोल्स आहेत ते नक्की मिळवता येतील. असं म्हणतात की समजा मला मुंबईहून दिल्लीपर्यंत पोहोचायचंय. माझ्या गाडीचे जे काही दिवे आहेत त्यातनं जो पडणारा प्रकाश आहे
तो मला काही मुंबईहून दिल्लीपर्यंतचा रस्ता दाखवत नाही, किंवा माझ्या डोळ्यांना मुंबईपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास दिसत नसतो, रस्ता दिसत नसतो. पण मला माझ्या हेडलाईट्सनी छोटा 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 रस्ता दिसत गेला, तरीही मी सुखरूप मुंबईहून दिल्लीपर्यंत पोहोचू शकते. तसेच शॉर्ट टर्म एम्स ठेवा, म्हणजेच तुमचे जे काही अंतिम गोल आहे, तुमचं जे काही मोठं ड्रीम असेल ते तुम्ही नक्की अचीव करू शकाल. तुमचे संकल्प निवडून झाले, लिहून काढले, पण आजपासून ते पूर्ण करण्यापर्यंतचा जो हा काही प्रवास आहे ना, या प्रवासात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की रिस्क घ्या, रिस्पॉन्सिबिलिटी घ्या आणि कुठल्याही स्वरूपाची एक्सक्यूज देऊ नका. म्हणजेच सबबी सांगू नका, असं घडलं तसं घडलं म्हणून मी करू शकले नाही किंवा शकलो नाही, अशा सबबी देऊच नका. तुम्ही जर निवड केली असेल एखाद्या गोष्टीची किंवा तुम्ही स्वतःहून ठरवली असेल तर ती गोष्ट तुम्ही करू शकताच. इफ यू डिसाइड यू कॅन डू एनिथिंग. आणि म्हणूनच तुमची रेझोल्युशन्स ही स्वतः तुमची असू द्या. माझी काय इच्छा आहे, माझा काय संकल्प आहे तो लिहून काढा, म्हणजे कुठल्याही इतर गोष्टींवर तुम्ही अवलंबून राहणार नाही. घरची परिस्थिती, आर्थिक अडचणी, भावनिक काही गुंतागुंती, कशालाही दोष देऊ नका. यू कॅन चूज, यू कॅन डू इट अँड ओनली यू कॅन डू इट, हे स्वतःला सतत बजावत राहा. तू करू शकशील, तूच करू शकशील आणि तू करू शकशीलच, हे दररोज सकाळी आणि संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला मनापासून प्रेमाने सांगत जा. तुम्ही बघाल तर सर्वसामान्यतः म्हणजेच कॉमनली एक 5 संकल्प असतात की जे अनेक जण करतात. पहिलं म्हणजे वजन कमी करेन, दुसरं म्हणजे खूप स्ट्रिक्टली डाएट फॉलो करेन, तिसरं म्हणजे मी ह्या वर्षीपासून पैसे वाचवेन, चौथं असतं मी एखादी पदवी मिळवेन किंवा मी एखादा काहीतरी ही नोकरी मिळवेन किंवा मी हा व्यवसाय सुरू करेन, आणि 5वं असतं की नाही या वर्षीपासून मी खूप चांगल्या पद्धतीने आयुष्य जगायला लागेल. हे संकल्प फार गुंतागुंतीचे आणि गोंधळ असणारे आहेत. कारण वजन कमी करायचं आहे का वजन नीट मॅनेज करायचं आहे. वेट लॉस हा एम कधीच ठेवू नका. वेट मॅनेजमेंट आणि फिटनेस हा तुमचा एम असला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपलं आरोग्य केवळ वजन काट्यावर मोजावं इतकं स्वस्त नाहीये, आणि म्हणूनच तुमच्या आरोग्याचा विचार करताना शारीरिक, मानसिक, सामाजिक, बौद्धिक सर्व पद्धतीने होलिस्टिकली विचार करा. तिसरी महत्वाची, अगदी महत्वाची विनंती, या वर्षीपासून मी चांगली वागायला लागेल. म्हणजे काय, तुम्ही आधी वाईट वागत होतात का, असे कुठलेही संकल्प करू नका. स्वतः आहोत तसं ऍक्सेप्ट करा, स्वतःवर प्रेम करा आणि मग आपल्यातल्याच वीकनेसेसला ओव्हरकम करा. आपले काही फोबिया असतील तर ते लिहून काढा, स्वॉट अनालिसिस करा, त्यातून तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करा, पण स्वतःवर आधी प्रेम करायला शिका. आणि म्हणूनच संकल्प निवडताना, तुमचे संकल्प रेझोल्युशन्स तयार करताना टॅसेस, टँजिबल, अचिवेबल, सिम्पल, इन्स्पायरिंग आणि शॉर्ट टर्म, हे टॅसेस लक्षात ठेवा. मला खात्री आहे तुम्ही प्रत्येकजण नवीन येणारं वर्ष जास्त चांगल्या पद्धतीने आरोग्यदायी जावं यासाठी प्रयत्न कराल. तुम्ही आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही मनापासून ऋणी आहोत. आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याला पात्र राहण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. शुद्ध आयुर्वेद, त्यातही पांचभौतिक चिकित्सेचा चांगल्या पद्धतीने प्रचार प्रसार करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. आमचे गुरु वैद्यराज दातार शास्त्री, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या आशीर्वादानं हा प्रामाणिक प्रयत्न डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलद्वारे नवीन वर्षातही आम्ही असाच चालू ठेवायचा नक्कीच मानस आहे. तुमच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद नक्की आमच्या पाठीशी राहू दे. स्टे सेफ, स्टे फिट अँड स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.